न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा. आताचं उद्याचं भविष्य म्हणून ज्या पिढीकडे पाहतो ती पिढी म्हणजे युवक आहे आणि त्याच युवक पिढीवर जर अशा पद्धतीने जर अन्याय अत्याचार होत असेल तर ते एकदम लांछनास्पद गोष्ट आहे. तुम्ही पाहिलं असं नीटसारखी परीक्षा जे मुलं वर्षानुवर्षे 2 वर्षे 3 वर्षे अभ्यास करतात आणि पुढे ते नीटची परीक्षा दिल्यानंतर त्या परीक्षेमध्ये पेपर फुटीमध्ये घोटाळा होतो आणि तो घोटाळा झाल्यानंतर 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्याचबरोबरीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल TETचा पेपर फुटला. म्हणजे जे उद्याचं भारताचं भविष्य आहे, उज्ज्वल भविष्य आहे, त्यामध्ये जर पेपर फुटीसारखे प्रकार होत असतील आणि माझ्या मुलांना आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर त्या गोष्टीचा निषेध म्हणून तुम्ही एक 25-26 दिवस झाले सोनमजी असो किंवा अभिजित तिपके असो हे उपोषण करत असताना अनेक भारतातील विद्यार्थ्यांनी त्या पाठिंबा देण्यासाठी आल्यानंतर त्यांना अमानुषपणे लाठीचार्ज झाला त्यांच्यावर. म्हणजे तुम्ही दरोडेखोराला सुद्धा इतक्या चुकीच्या पद्धतीने मारहाण करत नाही, इतक्या चुकीच्या पद्धतीने माझ्या विद्यार्थिनीला मारहाण केली. या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन आंदोलन करत आहे. त्यामध्ये इतक्या भयानक गोष्टी समोर आल्या. तुम्ही पाहिलं असेल माझ्यासमोर एक कीर्ती भालेराव म्हणून एक मुलगी आहे, ही आता उपस्थित आहे. कीर्ती भालेराव तिचा ज्या वेळेस ॲन्सर की जर आपण चेक केली, ॲन्सर कीवर तिला 580 मार्क पडणं अपेक्षित. किती? 580 मार्क होतात ॲन्सर कीवर. ॲन्सर की तुम्हाला दिली जाते, ॲन्सर कीवर 580 मार्क तिला पडतात आणि तिचा ऑनलाईन रिझल्टमध्ये तिला फक्त 50% मार्क आहेत. किती? 50 मार्क, 50च मार्क. ॲन्सर कीवर तिला 580 ही ॲन्सर की तिची. ही कीर्ती बालेराव म्हणून मुलगी आहे, तिला 580 मार्क पडणं अपेक्षित होतं, यावर तिला दिले 50 मार्क. त्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री 2 विषयावर तिला 0 मार्क आहेत. 0 मार्क आहेत. हा समोर नीटचा रिझल्ट आहे. त्याचबरोबर माझ्यासमोर एक विषय दुसरा एक शिंदे अथर्व नितीन म्हणून आहे. शिंदे अथर्व नितीनचा हा रिझल्ट आहे. त्या रिझल्टमध्ये त्याला 179 मार्क दिले. किती? 179 मार्क. दुसऱ्या परत ऑनलाईनमध्ये त्याला दिलेत 502 मार्क. 502. पण ऑनलाईन रिझल्टमध्ये किती दिलेत? 179. त्या मुलाला सुद्धा 179 मार्क. त्याची ॲन्सर की जर चेक केली तर त्याला ॲन्सर कीवर त्याचे मार्क होतात 502 मार्क. ॲन्सर कीवर 502 मार्क होतात. आता जर उद्या नीटसारख्या विभागाला जर जाब विचारायला प्रयत्न केला तर तिथं ह्या विद्यार्थ्यांना उभा सुद्धा केलं जात नाही. म्हणजे या मुलांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही ना. आत्महत्या या गोष्टीला जबाबदार कोण आहे? सरकार आहे. आज पहा, ही मुलगी म्हणजे सकाळपासून रडत ती मुलगी, तिचे आईवडील रडतात. तिला 580 मार्क आहे. 580 मार्क तिला दाखवली किती? 50 मार्क. ॲन्सर कीवर किती मार्क आहेत? 580. फिजिक्स सारखा विषय असो, केमिस्ट्री सारख्या विषयावर 0 मार्क. हा विषय दुसरा विद्यार्थी शिंदे अथर्व नितीन म्हणून याला 179 मार्क दाखवले. याला 179 मार्क ऑनलाईनवर आणि त्यांच्या ॲन्सर कीवर 502 मार्क पडणं अपेक्षित आहे. जर अशा पद्धतीने जर घोटाळा होत असेल तर या विद्यार्थ्यांच्या मागण्या सुद्धा किती माफक आहे. पाहिलं ना, त्या शिक्षण मंत्र्याला त्याचा राजीनामा घेणं अपेक्षित होतं ना. मोदी साहेबांनी ते 2014ला स्वप्न दाखवले. आज तुम्ही त्या विद्यार्थ्यांना युवा शक्ती म्हणून त्या विद्यार्थ्यांकडे तुम्ही भाषणामध्ये तुमचं वक्तव्य असायचं. त्या युवा शक्तीवर हा अन्याय. राजीनामा घेतला पाहिजे. त्या 22 मुलांनी ज्या मुलांनी आत्महत्या केली त्या मुलांच्या कुटुंबाला भरीव मदत दिली पाहिजे आणि ज्यांच्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली, ज्यांनी पेपर फुटीमध्ये ज्यांचा हस्तक्षेप आहे त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या आहेत. आज आयुष्य उद्ध्वस्त झालं ना या मुलांचं. आज माझ्यासारख्या समोर सुद्धा हे ज्यावेळेस हे सगळं उपस्थित झालं आम्ही संसदेमध्ये मांडू शकतो, पण नीटसारख्या विभागाला जर आम्ही विचारपूस केली तर त्या ठिकाणी योग्य उत्तर मिळत नाही. या मुलांनी करायचं काय? या मुलांनी जायचं कोणाच्या दारात? ही सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या आहेत. पण तुम्ही संसदमध्ये आवाज उठवणार का यावर? संसदेमध्ये आवाज उठवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. संसद सुद्धा चालू दिली जात नाही.
काल परवा मी दिल्लीला असताना अभिजित आणि त्या मंडळींना मी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उपस्थित राहिलो त्या ठिकाणी. आज या ठिकाणी आंदोलन करतो आम्ही. संसदेमध्ये ते प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. शेवट या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहणं हे आमचं कर्तव्य आहे, कारण हे सर्वसामान्य कुटुंबातील बहुजन समाजातील मुलं आहे. सरकार राजीनामा नाही घेत आहे, त्याच्या मागचं काय कारण असू शकतं? सरकार हे मगरूर सरकार आहे, हे हुकुमशाही सरकार आहे. आम्ही काल परवा काही दिल्लीमध्ये पोस्टर पाहिले, हिटलर सरकार आहे. पण हिटलरचा अंत कसा झाला हे सुद्धा तुम्ही पहा. हे सरकार हुकुमशाही आहे. आणि जर तुम्ही विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही, न्याय देण्यापेक्षा पोलीस बळाचा वापर केला आणि इतक्या अमानुषपणे मारहाण केली, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातली काही मुलं आहेत, मुलींना मारहाण केली. ते आश्रय धुराचे नळकांडे ज्यावेळेस सोडले त्याची एक्सपायर्ड झालेले ते नळकांडे होते. त्यामुळं मुलांना म्हणजे जखमा निर्माण झाल्या त्या मुलांवर इतक्या चुकीच्या पद्धतीने. काही पोलीस असे सापडले जे रिटायर झालेले पोलीस आहेत, रिटायर झालेले 60-65 वर्षाच्या पोलिसांना त्या ठिकाणी ड्रेस कोडवर पाहायला मिळाले. म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लोक त्या आंदोलनामध्ये कशासाठी आणले? फक्त हे आंदोलन मोडण्यासाठी, आंदोलन त्या ठिकाणी चिरडवण्यासाठी रिटायर झालेले लोक, काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या आंदोलनामध्ये आणले होते. म्हणजे हे चुकीच्या पद्धतीने चालू आहे. काही ठिकाणी तर भाजपचे कार्यकर्ते आढळून आले, त्या मीडियासमोर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणारे काही भाजपचे कार्यकर्ते काउंटर करण्यासाठी आणले. अरे ही गोष्ट काउंटर करण्याची नाही ना, या मुद्द्याला काउंटर करण्याची गोष्ट नाही ना. अरे जे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, अनेक हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य अंधारमय झाले, त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार हे आहे. आज एखाद्या मुलाला अतिशय चांगले पेपर सुटले, नंतर तो मुलगा डिप्रेशनमध्ये गेला, असे आहे ना. आज समोर ही मुलगी आहे, समोर हे काही मुलं आहे, त्यांचा समोर रिझल्ट आहे ना या सगळ्या गोष्टी. पण मग विरोधी पक्ष जे आहे तर ते आंदोलन का करत नाहीत या सगळ्या? अरे सगळेच आंदोलन करतात. ही कुठल्या पक्षाची, कुठल्या पार्टीचा विषय नाही. हा माझ्या सर्वसामान्य कुटुंबातील, या माझ्या उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य ज्यांच्याकडे पाहतो आपण, त्या युवा पिढीचा विषय, त्या विद्यार्थ्यांचा विषय. आज तुम्ही जर पाहिला असेल, राहुल गांधींनी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतला, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्या ठिकाणी आंदोलनाला सहभागी झाले, अनेक पक्षाचे अखिलेश यादव उपस्थित राहिले, सुप्रियाताई उपस्थित राहिले, आमचे राष्ट्रवादीचे सगळे आमदार खासदार उपस्थित राहिले. त्यामुळं शेवट पार्टी पक्षापेक्षा हा उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा विषय आहे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.